मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे जोगत्या. लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. ते दिवस होते 1986चे. प्रशांत नुकताच ग्रॅज्युएट होऊन नोकरीला लागला होता. पिरंगुट जवळच्या एका कारखान्यात तो स्टोअर कीपरच्या पदावर लागला होता. आईवडील सोलापूरला होते. तिकडे शेतीवाडी होती. पण शिक्षणासाठी प्रशांत पुण्याला आला आणि इथलाच होऊन गेला. आता तो शहरी जीवनाला चांगलाच सरावला होता. त्याला गावाकडे जायची इच्छा राहिली नव्हती. त्यातच नोकरी लागल्यामुळे आता लग्नासाठी विचारणा होऊ लागली होती. सध्या तो कोथरूडमध्येच एका चाळीत 2 खोल्याच्या भाड्याच्या घरात राहत होता. घरचे मुलगी बघायला ये सुट्टी घेऊन हा हट्ट धरून होते आणि प्रशांतला पण जायचं होतं. पण त्याला काही महत्त्वाची कामं संपवल्याशिवाय सुट्टी द्यायला त्याचा मॅनेजर तयार नव्हता. प्रशांत, मुंबईच्या कन्साइनमेंटचं काम झाल्याशिवाय तुला सुट्टी मिळणार नाही, मॅनेजर म्हात्रे म्हणाला. पण सर, त्यासाठी मुंबईला जावं लागेल, प्रशांत म्हणाला. अरे मग जा. मुंबईला जाऊन जर काम लवकर होणार असेल तर तुझाच फायदा आहे. लवकर सुट्टी मिळेल तुला, मॅनेजर हसत म्हणाला. ठीक आहे, उद्याच जाऊन येतो, असं म्हणत प्रशांत केबिनमधून बाहेर आला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकर उठून आवश्यक ते पेपर्स घेऊन मुंबईला निघाला. सकाळची सिंहगड एक्सप्रेस पकडून तो मुंबईत पोहोचला. माझं गाव डॉकयार्डला पोहोचायला त्याला 1 वाजला. तिथलं कन्साइनमेंटचं काम होता होता संध्याकाळ झाली. त्यात पावसाळ्याचे दिवस आणि त्यात मुंबईचा पाऊस. आता सारखी तेव्हा यायला जायला साधनं फार नव्हती. दुपारची डेक्कन क्वीन गेल्यावर थेट गाडी नसायची. आता प्रशांत कसा तरी एसटीवर एसटी बदलत बदलत चांदणी चौकापर्यंत आला. एसटीने त्याला चांदणी चौकात सोडलं तेव्हा रात्रीचा 1 वाजला होता. बाहेर मुसळधार पाऊस नुकताच पडून गेलेला होता आणि आता भुरभुर पाऊस सुरू होता. जोराची हवा सुटली होती. ते दिवस म्हणजे असे होते की तेव्हा रात्री 11 नंतर जिथं शहरातली रस्ते ओस पडलेले असायचे तिथं प्रशांत हायवेला उतरला होता. तिथं दूरपर्यंत कोणी माणूसच काय, पण साधं कुत्रं पण दिसत नव्हतं. आजूबाजूला घनदाट झाडी होती. डांबरी हायवेच्या कडेने थोडा वेळ चालून प्रशांत आता कोथरूड गावाकडे जाणाऱ्या हायवेच्या बाजूने जाणाऱ्या छोट्या रस्त्याकडे वळला. तो रस्ता थोडा कच्चा होता. दगड आणि चिखलातून वाट काढत प्रशांत चालत निघाला होता. अजून त्याचं घर 3 ते 4 मैल अंतरावर होतं. रस्त्यावर नवीनच बसवलेले लाईटचे खांब मिनमिनता प्रकाश रस्त्यावर टाकत होते. रस्त्याच्या बाजूला गर्द अशी झाडी होती आणि त्या झाडीच्या काही अंतरावर एक टेकडी होती. रस्त्याच्या उजव्या बाजूला नवीन बांधकामासाठी जमीन सपाट करून ठेवलेली होती. प्रशांत तसा खेड्यातला असल्यामुळे त्याला या अंधाराची आणि या सुनसान वाटेने ये जा करण्याची सवय होती. त्यामुळे भीती वगैरे वाटण्याचा काही प्रश्न नव्हता. तो आता 1 मैल अंतर कापून थोडा पुढं आला होता. अचानक घुंगराचा छमछम असा आवाज त्याच्या कानावर पडला आणि त्याने थांबून मागे पाहिलं. क्षणभर त्याला भीतीची चाहूल लागली, कारण मागे दूरपर्यंत रस्त्यावर कोणी नव्हतं. मग हा आवाज कुठून आला असावा? त्याने पुन्हा पुढे बघून चालायला सुरुवात केली आणि चालण्याचा वेग देखील वाढवला. काही पावलं चालून झाल्यावर पुन्हा तोच आवाज त्याच्या कानावर पुन्हा पडला. त्याने यावेळी मागे बघायचं टाळलं. त्याला जाणीव झाली की नक्कीच काहीतरी गडबड आहे. साहेब, ओ साहेब, हा आवाज कानावर पडताच प्रशांत थांबला. क्षणभर अंगावर काटा आला होता त्याच्या. त्याने मागे वळून पाहिलं. तो एक जोगत्या होता. कमरेपर्यंत उघडा, लांब केस, हातात एक आसूड, कपाळावर कुंकू, काळवंडलेला चेहरा, पातळ मिशा, शरीर यष्टी सामान्यच. कमरेखाली रंगेबेरंगी अशा कापड्याच्या पट्ट्यांचं वस्त्र जे खाली पावलापर्यंत शरीर झाकत होतं आणि त्याच वस्त्रावर घुंगरू बांधलेले होते
जे चालताना वाजत होते. प्रशांतला थांबलेला पाहून त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. साहेब थांबा की जरा, तो परत म्हणाला आणि चालत प्रशांतजवळ आला. मगाशी मी मागे पाहिलं तर कोणी नव्हतं, तुम्ही एकदम कुठून आलात? प्रशांतने विचारलं. मी झाडीत होतो त्यामुळे तुम्हाला दिसलो नसेल, तो म्हणाला. बरं बोला, का आवाज दिलात? प्रशांतने विचारलं. साहेब मला शिंदेवाडीला जायचंय. आज जोगवा मागायला निघालो, पण दिवसभरात 1 रुपया बी भेटला नाही. जोगवा मागायला बाहेर पडल्यावर रिकाम्या हाताने घरात गेलो तर देवीचा कोप होतोय. बघा की काय असेल तर, तो म्हणाला. बघतो थांब, असं म्हणून प्रशांतने खिशात हात घातला. खिशातून एक 100ची नोट निघाली. बाकी काहीच नव्हतं. प्रशांतला पगारच मुळे 250 रुपये इतका होता. त्यात सुट्टे पैसे नव्हते आणि 100 रुपये याला दिले तर महिनाभर उपाशी राहावं लागलं असतं. माफ करा भाऊ, पण सुट्टे पैसे नाहीत आणि 100 रुपये देणे आहेत की माझे ऐपत नाही, प्रशांत म्हणाला. एक काम करा, आता 100 द्या, तुमचा पत्ता द्या, उद्या तुम्हाला 99 रुपये परत आणून देतो, तो जोगत्या म्हणाला. काय? मला काही येडा समजला का तू? प्रशांत आता आवाजावरून सरळ आरेतुरेच्या भाषेवर आला. साहेब विश्वास ठेवा की, तो जोगत्या हसत म्हणाला. ए निघ आणि मला पण जाऊ दे. प्रशांत असं म्हणून पुढे बघून चालू लागला. थोडं पुढे आल्यावर फटक फटक असे ते आसुडाचे आवाज प्रशांतच्या कानावर पडले. त्याने मागे पाहिलं. तो जोगत्या रस्त्याच्या मधोमध उभा राहून आसुडाचे फटके स्वतःला मारत होता. त्याची लांब केस चेहऱ्यावर आली होती, डोळे लाल बुंद झाले होते आणि अचानक तो जोरजोरात विभत्सेपणे किंचाळू लागला. त्याची ती किंकाळी प्रशांतचे कान बधीर करणारी होती. त्याचं ते रौद्र रूप पाहून प्रशांतच्या अंगावर काटाच आला आणि आता अचानक किंचाळत किंचाळत तो जोगत्या एकदम कर्णकर्कश आवाजात विवळू लागला. प्रशांतने क्षणाचाही विलंब न करता तिथून धूम ठोकली. एक 50 मिनिटं अंतर पुढे आल्यावर त्याने परत मागे वळून पाहिलं. आता तिथं कोणीच नव्हतं. सगळा रस्ता निर्मनुष्य होता. प्रशांतला समजलं हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. त्याने आता तिथून पळून जाण्यातच धन्यता मानली. चिखल आणि दगडमातीतून वेगाने रस्ता तुडवत प्रशांत कसाबसा घराजवळ आला. कुलुपाला किल्ली लावून त्याने पुन्हा एकदा चाळीच्या दोन्ही बाजूला नजर टाकली. तिथं कोणीच नव्हतं. तो घरात आला. खांद्यावरची पिशवी खुंटीला अडकवून तो कपडे बदलू लागला. दारं खिडक्या नीट बंद करून तो बिछाण्यावर आडवा झाला. अजूनही त्याचं हृदय धडधडत होतं. बारीकशा आवाजाने पण अंगावर काटा येत होता. घडलेला प्रकार समजून घेण्याचा तो प्रयत्न करत होता, पण दिवसभराच्या प्रवासात थकलेलं शरीर आता झोपेच्या आहारी जाऊ लागलं. जवळपास रात्री 3ला तोच घुंगराचा आवाज प्रशांतच्या कानी पडू लागला. पण तो झोपेतच होता. इतक्यात एक फटका फुटल्यासारखा आवाज त्याच्या कानावर आदळला आणि तो दचकून जागा झाला. पण परत तोच आवाज. आसुडाच्या फटक्यांचा तो आवाज होता. प्रशांतने घाबरत घाबरत आवाजाचा वेध घेतला. आवाज आतल्या खोलीतून येत होता. घुंगरांचा आणि आसुडाच्या फटक्याचा आवाज आता एकत्र येत होता. प्रशांत हळूच आतल्या खोलीत डोकावू लागला. अचानक ते आवाज बंद झाले आणि खोलीत सुद्धा कोणी नव्हतं. प्रशांतने जरा श्वास घेतला. कदाचित हा भास होता बहुतेक. तो खोलीतल्या बेसिनजवळ ठेवलेल्या माठातलं पाणी पिऊ लागला आणि मागे वळला आणि त्याचं काळीच तोंडाशी आलं. कारण स्वयंपाक खोलीच्या दारातून तोच जोगत्या जोरात किंचाळत प्रशांतच्या अंगावर धावून आला आणि अगदी त्याच्या जवळ येऊन थांबला. पण त्याचं किंचाळणं तसंच सुरू होतं. प्रशांतची वाचाच बसली होती. हातपाय गार पडले होते. त्या जोगत्याच्या पूर्ण चेहऱ्यावर कुंकू फासलेलं होतं. त्याचं तर ते विभत्स रूप आणि ते किंचाळणं बघून प्रशांतच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि तो जागीच कोसळला. सकाळी 8ला बराच वेळ दार ठोठवण्याच्या आवाजाने प्रशांत शुद्धीवर आला. तो बिछाण्यावर होता. उठून दार उघडलं. समोर दूधवाला होता. दूधवाल्याने प्रशांतकडे बघून विचित्र असा चेहरा केला. साहेब चेहऱ्याला कुंकू का फासलंय सकाळी सकाळी, असं म्हणून तो दुधाचं पातेलं प्रशांतकडे देऊन निघून गेला. प्रशांत पटकन आरशासमोर उभा राहिला
आणि त्याला धक्काच बसला, कारण त्याच्या चेहऱ्यावर कुंकू फासलेले होते. त्याला कळतच नव्हतं नक्की काय चाललंय. त्यात रात्रीचा भयंकर प्रकार आठवून तर त्याचं हृदय अजूनही थरथरत होतं. त्या जोगत्याचं ते किंचाळणं, त्याच्या घुंगराचा आणि आसुडाचा आवाज अजूनही प्रशांतच्या कानात घुमत होता. उद्या गावाला जाईन तेव्हा गावातल्या देवऋषाकडे जाऊन बंदोबस्त करून घेतला पाहिजे, या विचाराने प्रशांत पटपट आवरून ऑफिसला निघाला. पौंड रस्त्यावर उभा राहून तो कंपनीच्या बसची वाट बघत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी होती. भरपूर पाऊस सुरू होता. समोरून बस येताना दिसत होती. बस येऊन प्रशांत समोर थांबली. छत्री सावरत तो बसमध्ये चढला आणि शेवटच्या सीटवर जाऊन बसला. बस आता हळूहळू त्याच कालच्या कच्च्या रस्त्याच्या जवळून जात होती, जिथं काल रात्री तो जोगत्या प्रशांतला भेटला होता. अनाहूतपणे त्या रस्त्याकडे प्रशांतची नजर गेली आणि त्याचा घसा कोरडा पडला, कारण त्या रस्त्याच्या बाजूला उभा असलेला जोगत्या प्रशांतकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत स्मित हास्य होतं. प्रशांतने नजर चोरत समोर पाहिलं आणि आता तो मान खाली घालून बसला. भीतीने त्याचं मन हेलावून गेलं होतं. तो कंपनीत पोहोचला. मुंबईचं काम झालं होतं हे ऐकून मॅनेजर म्हात्रेंनी त्याला उद्यापासून सुट्टी मंजूर केली होती. पण प्रशांतच्या चेहऱ्यावरची भीती मॅनेजरने ओळखली होती. काय झालं प्रशांत, खूप टेन्शनमध्ये आहेस? मॅनेजर म्हात्रेंनी विचारलं. प्रशांतने सगळा प्रकार सांगितला. अरे बापरे, अरे ती जागा बेकार आहे खूप. लोक म्हणतात की तिथे एका जोगत्याचा खून झाला होता. त्याने असाच रात्रीच्या वेळी एका वाटसरकडून जोगवा मागितला. त्यातूनच वाद झाला. त्या वाटसरूने याचा खून केला. तेव्हापासून तो लोकांना तिथं फिरताना दिसतो रात्रीचा. मॅनेजरने ऐकीव घटना सांगून प्रशांतच्या भीतीत अजूनच भर टाकली. गावाकडे जा आणि देवऋषाकडून बंदोबस्त करून घे, किंवा इथला देवऋषी बघ, मॅनेजर असं म्हणून गेला. प्रशांत पण कामात व्यस्त झाला. दिवसभर कामात आणि लोकांच्यात व्यस्त असल्यामुळे प्रशांतच्या डोक्यात भीती सुप्त अवस्थेत राहून गेली होती. आज संध्याकाळी तो पुण्याच्या लक्ष्मी रोडवर आला होता, कारण गावाला खाली हाताने कसं जायचं. त्यामुळे घरच्यांसाठी काही भेटवस्तू वगैरे खरेदी करून तो रात्री 9ला घरी आला. जेवण वगैरे करून तो झोपला. दिवसभर आज त्रास झाला नव्हता, त्यामुळे तो निर्धास्त होता. त्याला गाढ झोप लागली होती. रात्री 3 वाजता परत तोच घुंगराचा आवाज त्याच्या कानी पडला आणि लगेच आसुड्याच्या फटक्याच्या आवाजाने प्रशांतची झोप मोड झाली. तो दचकून उठला आणि समोर पाहताच त्याच्या काळजात धस झालं. खोलीच्या मधोमध तो जोगत्या केस मोकळे सोडून पाठमोरा उभा राहून स्वतःच्या पाठीवर आसुडाचे फटके मारत शरीराची विचित्र अशी हालचाल करत होता. पायातली घुंगरं जोरात वाजत होती. तो आता प्रशांतकडे वळला. त्या जोगत्याचा चेहरा कुंकुवाने माखला होता. प्रशांतकडे बघून तो जोरजोरात किंचाळू लागला आणि तो आसूड जोरजोरात स्वतःच्या पाठीवर मारून घेऊ लागला. प्रशांतचं डोकं त्या आवाजाने सुन्न झालं होतं. प्रशांत पण जोरात किंचाळू इच्छित होता, पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता. आता तो जोगत्या अचानक प्रशांतच्या अंगावर धावून आला आणि प्रशांतला आडवा पाडून त्याच्या छातीवर बसून तो प्रशांतचा गळा आवळू लागला. बिछाण्यावरून खाली पडत प्रशांत जागा झाला. घामाने पूर्णपणे ओलाचिंब झालेला प्रशांत भेदरलेल्या नजरेने आजूबाजूला बघू लागला. खोलीत त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. प्रशांत स्वतःचं जोरजोरात धडधडतं हृदय सावरत उठला. घशाला कोरड पडली होती. पाण्यासाठी जीव कासावीस होत होता. प्रशांत सावधपणे किचनकडे आला. माठातून पाणी एका भांड्यात घेऊन तो वर तोंड करून पाणी पिऊ लागला. तितक्यात त्याच्या खांद्यावर काहीतरी पडल्याचं त्याला जाणवलं. प्रशांतने छताकडे पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हृदयाला हादरवून टाकणारं ते दृश्य होतं, कारण वर छताला तो जोगत्या एखाद्या पालीसारखा चिकटून दबा धरून बसलेला होता. त्याचा पूर्ण चेहरा कुंकुवाने माखला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या कुंकवाचा काही अंश प्रशांतच्या खांद्यावर सांडत होता. प्रशांतचे पाय सुन्न झाल्यासारखे एका जागी स्थिर होऊन गेले होते. किंचाळण्याचा व्यर्थ प्रयत्न तो करत होता, पण वाचा बसली होती. मला जोगवा हवाय, मला जोगवा दे,
भयानक अशा आवाजात तो तसाच छताखाली चकटलेल्या अवस्थेत म्हणाला आणि विभत्सेपणे खिदळू लागला. प्रशांतने होती नव्हती ती सर्व ताकद लावली आणि किचनमधून बाहेर आला. पण त्याची धाव त्या जोगत्याच्या पुढे नव्हती. बाहेर खोलीत तो त्याच्या आधीच उभा होता. आसुडाचे एक एक फटके स्वतःवर मारत तो अचानक किंचाळू लागला आणि तसाच किंचाळत प्रशांतच्या जवळ येऊ लागला. यावेळी मात्र प्रशांतच्या पूर्ण शरीराला लकवा मारल्यासारखा प्रशांत जागीच गोठून राहिला. प्रशांत आता कळवळून रडू लागला. तुला काय हवंय ते घे, पण माझा पिच्छा सोड. मी भीक मागतो तुझ्याकडे. प्रशांत रडू लागला. आता त्या जोगत्याचं किंचाळणं बंद झालं. तो प्रशांतच्या कानाजवळ आला आणि कानात काहीतरी पुटपुटला आणि स्वतःच्या चेहऱ्यावरचं थोडं कुंकू त्याने प्रशांतच्या चेहऱ्यावर फासलं आणि परत मागे झाला. तोपर्यंत जोगवा माग माझ्यासाठी, असं वाक्य म्हणून तो बेभान होऊन आसुडाचे फटके स्वतःवर मारत सुटला. मोकळे केस चेहऱ्यावर आले होते. त्याच्या किंकाळ्यांनी प्रशांतच्या कांठाळ्या बसत गेल्या आणि डोळ्यापुढे अंधार येऊन प्रशांत जागीच कोसळला. सकाळचे 9 वाजले असावेत. बाबू प्रशांतच्या घरी चालला होता. बाबू आणि प्रशांत एकाच गावचे होते. प्रशांतबरोबर गावाला काही वस्तू पाठवायच्या होत्या, म्हणून बाबू प्रशांतकडेच येत होता. प्रशांतच्या चाळीबाहेर लोकांचा घोळका जमलेला बाबूने लांबून पाहिला आणि तो नक्की काय घडलंय हे बघायला तिथं गेला. घोळक्यातून वाट काढत बाबू जरा पुढे आला. एक माणूस अंगाला कुंकू फासून रस्त्यावर उभा राहून स्वतःच्या पाठीवर पट्ट्याने फटके मारून घेत होता आणि लोक विचित्रपणे त्याला बघत होते. हे लोक इतके विचित्रपणे का बघत आहेत, या विचाराने बाबूने नीट पाहिलं आणि त्याला धक्का बसला. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रशांत होता. प्रशांतची ती हालत बघून चाळीतले लोक पण चकित होऊन बघत होते. बाबूने न राहावत जवळ येऊन प्रशांतचा हात धरला. प्रशांत, हे काय करतोयस? बाबूने ओरडत विचारलं. पण प्रशांत भानावर नव्हता. कोणत्या तरी तंद्रीत तो होता. प्रशांत, काय चाललंय हे? भानावर ये. बाबूने दोन्ही हाताने धरून त्याला हलवले आणि प्रशांत एकदम भानावर आला. स्वतःचा अवतार आणि आजूबाजूचे लोक बघून क्षणभर तो भेदरला. बाबू त्याला घेऊन प्रशांतच्या घरात आला. आंघोळ करून ये आधी, मग बोलू, बाबू म्हणाला. प्रशांत आंघोळ करून आला. काय पशा, हे काय करत होतास मगाशी? बाबूने विचारलं. प्रशांत रडकुंडीला आला आणि त्याने घडलेला प्रकार बाबूला सांगितला. बापरे, हा तर भयानक प्रकार आहे. काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. त्याआधी मला सांग, हा प्रकार घडला कुठं? ती जागा दाखव, बाबू म्हणाला. तो मला रोज त्रास देतोय, दिवसा रात्री. त्याला फार काही नकोय, एक छोटी गोष्ट हवी आहे. प्रशांत रडू लागला. त्याला नक्की काय हवंय? बकरं, कोंबडं का अजून काही? बाबूने विचारलं. नाही, त्याला फार काय नाही. 1 रुपया किंवा त्यापेक्षा जास्तीचं एक नाणं जोगवा म्हणून हवंय. पण त्याच ठिकाणी, त्याच वेळी, ज्यावेळी तो मला भेटला होता. पण माझ्याकडून नाही चालणार आता, कारण मी त्याचं रूप बघितलंय दुसऱ्या कोणाकडून तरी. त्यातच जीव अडकलाय त्याचा, प्रशांत म्हणाला. ठीक आहे, तुला तो ज्यावेळी आणि ज्या जागी दिसला होता तिथं मी जाईन आणि तुला जे हवंय ते देऊन येईन, बाबू म्हणाला. प्रशांतच्या जीवात जीव आला. आता किचनमध्ये तो जोगत्या हे सगळं ऐकून विकृतपणे हसत होता. रात्र झाली. बाबू 1 वाजता त्या कच्च्या रस्त्यावर जाऊन उभा राहिला. प्रशांत त्याच्या बरोबर गेला नव्हता. बाबू त्या निर्मनुष्य रस्त्यावर त्याची वाट बघत होता. तितक्यात मागून घुंगराचा आवाज येऊ लागला. बाबूने मागे पाहिलं आणि क्षणभर दचकला, कारण तोच जोगत्या बाबूच्या अगदी पाठीमागे उभा होता. बाबूने खिशातून 1 रुपया काढला आणि त्याच्या हातात दिला. आता त्याचा पिच्छा सोड, तुझा जोगवा मी दिला आहे, बाबू म्हणाला. त्या नाण्याकडे बघत तो जोगत्या हसला आणि बाजूच्या झाडीत निघून गेला. बाबू तिथून स्वतःच्या घरी आला होता. तो सुद्धा एकटाच राहत होता. बिछाण्यावर आडवा झाला. त्याला झोप लागली. काही वेळाने त्याच्या कानाशी कसल्या तरी पुटपुटण्याचे आवाज येऊ लागले. तो जागा झाला आणि त्याने समोर विभत्स्य दृश्य पाहिलं. तो जोगत्या केस मोकळे सोडून त्याच्या बिछाण्यासमोर चेहऱ्याला कुंकू फासून
स्वतःवर आसुडाचे फटके मारून घेत होता. जशी त्या जोगत्याची नजर बाबूवर पडली, तो किंचाळत आणि विवळत बाबूच्या अंगावर धावून आला. बाबूच्या तोंडातून एक आर्त किंकाळी फुटली. 25 वर्षानंतर आज प्रशांत 25 वर्षांनी पुण्याला येत होता. त्या जोगत्याची घटना अजूनही त्याच्या आठवणीत ताजी होती. त्यावेळी तो जो इथून गावाला गेला, तो नंतर गुजरातमध्ये नोकरी शोधून तिथेच सेटल झाला. लग्न, मुलं, सगळा प्रपंच तिकडंच झाला. आता तो एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला होता. पुण्यातील एक काम आटपून आजच्या आज त्याला मुंबईला जायचं होतं. काहीही कर, चांदणी चौकात थांबू नको, अशी सक्त ताकीद ड्रायव्हरला देत प्रशांत मोबाईलमध्ये व्यस्त झाला. हळूहळू गार वाऱ्यावर त्याला झोप लागली. गाड्यांच्या हॉर्नच्या आवाजाने त्याला जाग आली. काय रे, कुठं पोहोचलोय आपण? प्रशांतने विचारलं. साहेब, चांदणी चौकात आहोत, ट्रॅफिक जाम आहे पावसामुळं, ड्रायव्हर म्हणाला. काय? प्रशांत घाबरला. त्याने खिडकीची काच बंद केली आणि काच बंद करताना त्याची नजर हायवेच्या अगदी बाजूने जाणाऱ्या त्याच एकेकाळी कच्च्या असलेल्या रस्त्यावर गेली. तिथं आता बाजूला झाडी नव्हती, पण रस्त्याच्या कडेलाच एक वयस्कर जोगवा मागणारा जोगत्या उभा दिसला. तो प्रशांतकडेच बघत होता. नीट बघितल्यावर कळलं, तो दुसरा तिसरा कोणी नसून बाबू होता. तो प्रशांतकडे बघून जोरात किंचाळू लागला, विवळू लागला आणि हातातील आसूड स्वतःवर मारू लागला आणि प्रशांतच्या गाडीजवळ येऊन विवळू लागला. तू पण इथंच भटकणार जसा मी भटकलो, म्हातारा बाबू प्रशांतच्या गाडीच्या खिडकीजवळ येऊन विभत्सेपणे ओरडू लागला. प्रशांतने दुसरीकडे तोंड फिरवलं. प्रशांतच्या स्मृती भूतकाळात गेल्या आणि त्याला आदल्या रात्री घडलेला घटनाक्रम आठवला. तुला काय हवंय ते घे, पण माझा पिच्छा सोड, मी भीक मागतो तुझ्याकडे, प्रशांत त्या जोगत्याला विनवणी करत होता. तो जोगत्या प्रशांतच्या जवळ आला. त्याच्या कानाशी येऊन तो हळूच पुटपुटला. तुला सोडतो, पण एका अटीवर, मला दुसरं झाड दे, कायमचं. ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जोगवा माग माझ्यासाठी. ही त्या जोगत्याची शेवटची वाक्य प्रशांतला आठवली आणि प्रशांतला स्वतःच्या कपटी वृत्तीची कीव करावीशी वाटली. प्रशांतने ती आट मान्य केली होती आणि बाबूला बळीचा बकरा केला होता. बाबूला त्या जोगत्याने झपाटलं होतं. त्यातच बाबूचा मृत्यू झाला होता. बाबू गेली 25 वर्ष त्या जोगत्याच्या प्रभावाखाली राहिला होता. गेल्याच आठवड्यात बाबूने त्याच रस्त्यावर स्वतःचा जीव सोडला होता. गेली 25 वर्ष बाबू त्या जागी लोकांना जोगवा मागताना दिसायचा. पण मृत्यू होऊनही बाबूचा आत्मा तिथंच भटकत होता, जोगवा मागत फिरत होता. कदाचित बाबू प्रशांतचीच वाट बघत होता आणि आज त्याच्या मुक्तीचा दिवस होता. प्रशांतने काच खाली केला आणि बाबूसमोर हात जोडून रडू लागला. मला माफ कर बाबू, मी चुकलो. प्रशांतचा ड्रायव्हर इकडे तिकडे बघत होता की साहेब कोणाशी बोलत आहेत, पण त्याला कोणीच दिसत नव्हतं. बाबूचा आक्रोश एका माफीत संपणारा नव्हता. बाबू जोरात किंचाळू लागला, रडू लागला. त्याच्या किंकाळीतून 25 वर्षाची तळमळ होती. बाबूच्या आर्त किंकाळीने प्रशांतच्या छातीत कळ आली आणि तो गाडीतच गेला. आता प्रशांतचा आत्मा दररोज रात्री जोगत्याच्या रूपात फिरताना लोकांना दिसतो आणि जोगवा मागतो. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.